अक्कलकोटमध्येच आहे, तर हे अक्कलकोटमध्येच का आहे? असं मुंबई का नाही, पुणे का नाही? ते असं म्हटलं जातं की अक्कलकोटच्या ह्या भूमीमध्ये ना आधी एक विद्यानगर नावाचं गाव होतं. अक्कलकोट हे त्याचं आधुनिक काळात आलेलं फारसी किंवा अरबी भाषेमधलं नाव आहे. मूळ नाव विद्यानगर होतं. विद्यानगरचं पुढे प्रज्ञापूर नाव झालं आणि प्रज्ञापूरचं नंतर अक्कलकोट झालं. विद्या, प्रज्ञा आणि अक्कल म्हणजे सेमच. आणि असं म्हटलं जातं की सरस्वती नदीच्या तीरावरती हे वसलेलं शहर होतं आणि महानगर होतं. आणि तिथे अनेक सिद्ध साधकांचं तिथे वास्तव्य असायचं. आणि ह्या पवित्र भूमीमध्ये भगवान दत्तात्रेयांनी अनेक अवतारांना, सिद्ध पुरुषांना दीक्षा दिल्याची दाखले आहेत. आणि तिथे भगवान दत्तात्रेयांचं मूळ अस्तित्व आहे. गाणगापूर, पंढरपूर आणि तुळजापूर या 3 ऊर्जा क्षेत्रांच्या त्रिकोणाच्या मध्ये वसलेलं हे अक्कलकोट नावाचं, विद्यानगर नावाचं गाव आहे. आणि तिथे जिथे आज गुरुमंदिर म्हणून उभं आहे, जिथे आज स्वामींचं गुरुपीठ आज जिथे आहे, त्या गुरुमंदिर मध्ये आई जगदंबेचं प्रगट स्वरूप आहे. जिथे चैतन्य स्वरूपात वास करते असं म्हटलं जातं. आणि त्याच ठिकाणी मग स्वामींच्या आज्ञेवरनं बाळप्पा महाराजांनी गुरुपीठ स्थापन केलेलं आहे. त्यामुळे स्वामी अक्कलकोटला येऊन त्यांनी राहिलेले आहेत. कारण अक्कलकोटच्या भूमीतून विद्येचा प्रचार झालेला आहे, नेहमीच अध्यात्माचा प्रचार झालेला आहे, धर्माचा प्रचार झालेला आहे. त्यामुळे अक्कलकोटला पुण्यभूमी, त्यानंतर विद्येचं स्थान असं अनेक त्या नावाने ओळखलं जातं. देवा, मी घाबरलो नाही रे, खचलो तर मुळीच नाही, फक्त जरासा थबकलोय. तुझ्याकडून मला जास्त काही नको. या मनाला कधी अगं आपण चांगले असलो की आपल्याला इतरांमध्ये चांगुलपणा दिसतो. आणि आपण जर इतरांचे फक्त दोष पाहिले तर केवळ दोषच दिसतात. अगं हे जग सुख, दुःख, चांगलं वाईट यांच्या मिश्रणाने बनलंय. यातून आपण काय बघायचं आणि काय निवडायचं हे आपण ठरवायचं असतं. सकारात्मक विचार केला तर सकारात्मक गोष्टी घडतात आणि नकारात्मक विचार केला तर केवळ नकारात्मक गोष्टी घडतात. म्हणून आम्ही तुला म्हटलं की तू भक्ती मार्गात अजून प्रगल्भ झाली नाहीयेस. ज्याला आहे त्याला नको झालंय आणि ज्याला नाहीये त्याला त्याची खरी किंमत आहे. शिव शंकर शंभो.